यवतमाळच्या नवनियुक्त नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके मॅडम आपल्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांसोबत पहिली भेट आणि तुम्ही मागणी केली दामिनी पथकाची. का वाटलं तुम्हाला मागणी करावं? कारण की आता तर पदभारही स्वीकारलेला नाही अजून. यवतमाळच्या जनतेने मला प्रचंड बहुमताने आशीर्वाद दिला आहे, त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. आणि यवतमाळला स्वच्छ, सुंदर, महिलांकरिता भयमुक्त करण्याकरिता मी माननीय देवेंद्रजींचा आशीर्वाद द्यायला गेली. आणि ते मी अपेक्षा करते की समोरच्या कामामध्ये ते माझ्या पाठीशी राहतील आणि समोरील जे यवतमाळचं विकास करण्याकरिता ते माझ्या पाठीशी आहे. आणि मी यवतमाळच्या नागरिकांची ऋणी आहे की त्यांनी मला मताधिकाराने निवडून दिलं आहे. आणि हे जो माझी भेट आहे, ही भेट माझी फक्त एक सुरुवात आहे. समोरच्या काही अजून खूप काही कामं करायची आहेत. तुम्ही दामिनी पथकाची मागणी केली, का वाटलं असं मागणी करावी आणि काय गरज आहे? महिलांना भयमुक्त, यवतमाळ भयमुक्त महिलांसाठी करण्याकरिता केली आहे. यवतमाळमध्ये आतापर्यंत दामिनी पथक नाही आहे, तर माझी ही फर्स्ट स्टार्ट आहे. ॲज अन ॲडव्होकेट मला वाटते की विमेन्ससाठी, सेफ्टीसाठी, प्रोटेक्शनसाठी हा एक स्टार्ट आहे आणि म्हणून मी मागणी केली आहे. निवेदन दिलं, त्यामध्ये बाजारपेठ, बसस्टॉप, शाळा, कॉलेजेस या ठिकाणी दिलं. काय वाटतं तिथे गरज आहे आता? हो, नक्की गरज आहे. कारण महिलांचं छेडछाड होणं हे म्हणजे रोजचंच काम झालं आहे. त्याकरिता याच्यासोबतच आम्ही एक कंप्लेंट बॉक्स ठेवणार आहे स्कूल्सच्या बाहेर, बाजारपेठात वगैरे. काही पण म्हणजे तक्रार असली तर त्याच्यात टाकू शकतात कंप्लेंट म्हणून. आणि मग समोर दर हफ्त्याला आम्ही ते ओपन करून त्याच्यावर जे कंप्लेंट्स आहेत त्याच्यावर आम्ही निवारण करणार आहे. किती गंभीर समस्या आहे मुलींच्या सुरक्षेत. तुम्ही मुलगी आहात, समजू शकता, नगराध्यक्ष झालेले आहे. हो, स्टॉकर्स सगळीकडे असतात, यवतमाळमध्ये पण आहेत. माझ्या फ्रेंड्स आहेत, त्यांना तिथे यवतमाळमध्ये एक्सपिरियन्स झाला आहे 2-4 गोष्टी, तर मी ते गंभीर्याने घेतलं आहे. म्हणून आता जर मी नगराध्यक्ष झाली तर मी असं करणार. पण आता मी नगराध्यक्ष झाली आहे आणि नक्कीच असं करण्याचा प्रयत्न जो होता माझा, त्यांना मी जे प्रॉमिस केलं होतं ते म्हणून मी स्टार्ट केलं ते करण्यावरती. काय अनुभव आला तुमच्या मैत्रिणींना? स्टॉकर्स होते, थोडंफार छेडछाड करतात, बोलतात, इशारे करतात, तर ते चुकीचं आहे. तर त्याकरिता मला वाटते एक स्टार्ट म्हणून माझी, तर मी माझ्या मैत्रिणीसाठीच नाही तर पूर्ण यवतमाळच्या नागरिकांसाठी, महिलांसाठी हे केलेलं आहे. हो, दामिनीपथक आणलं आहे. ते पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांनी मान्यता दिली की ते मला लवकर जे काही कामं राहतील विकास कामाकरिता सगळं देण्याकरिता ते पॉझिटिव्ह आहेत आणि माझ्या पाठीशी राहणार आहेत. शेवटचा प्रश्न माझा, आणखी काय काय अजेंड्यावर आहे यवतमाळच्या जनतेसाठी? अजेंडा असा आहे की ऑनलाईन पद्धतीने घर बसल्या काम करण्याचा अजेंडा आहे. सोबतच हा वुमन प्रोटेक्शनवाला आहे. आणि एक म्हणजे निवारण केंद्र असणार आहे नगरपरिषदला, निवडणूक आता नगरपरिषदला. तर हे जे विजन आहे जो माझा ऑनलाईन पद्धतीने, जे त्याच्यामध्ये असं की कंप्लेंट्स जे असतात लोकांचे रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल, पाण्याबद्दल, तर हे लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने सॉल्व्ह झाले पाहिजे म्हणून आहे. फक्त त्यांना फोटो काढून त्यावर टाकायचं आहे आणि कर्मचारी नगरपरिषद तिथे तात्काळ पोहोचतील आणि लवकरच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.